तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. 15 दिवसांआधी तब्बल 10,000 रुपये प्रति क्विंटल या दराने विकली जाणारी तूर आता केवळ 6 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल या दराने विकली जात आहे. आगामी काळामध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने तुरीचे दर दबावातच राहतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. पाहुयात जालना बाजार समितीमध्ये तुरीच्या दराची स्थिती सध्या काय आहे. सध्या तुरीची आवक आहे 400 पासून तर 500 क्विंटलपर्यंत येत आहे. तुरीची आवक ही सरासरी छत्रपती संभाजीनगरकडून येत आहे. त्या स्थानिक तुरी अजून चालू झालेल्या नसून मात्र तुरीमध्ये बाजार एवढे काही बरोबर होताना दिसत नाही. त्याचं कारण काही की यंदा तुरीचं उत्पादन चांगल्या प्रमाणात होणार आणि उत्पादन 1.5 होणार अशी शेतकऱ्याची धारणा आहे. त्यामुळं तुरीचे बाजार सध्या तरी 6,500 पासून तर 8,000 पर्यंत विकत आहे. तुरीला अजून आवक वाढण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 दिवस लागेल. तेव्हा जालना जिल्ह्यातील तुरीची आवक सुरुवात होईल. चांगल्या तुरीचे बाजार आज बी 8,000 आहे, तर हलक्या तुरीचे बाजार 6,000 पासून 7,000 पर्यंत आहे. 10,000 बाजार वाढण्याचे कारण होतं कारण काही देशावर तूर डाळीचे सौदे झालेले होते. त्या सौद्यामुळे ते तुरींचे वाढले आणि नंतर डाळीला गिराईक नसल्यामुळं सर्वच डाळ बाजार कमी होईल. त्यामुळं डाळीला गिराईक नसल्यामुळे तुरीचे बाजार कोसळले. हे आवकावर असेल. आवक अगर आता तर इथून मोठं आवक वाढणारच, त्याच्यामुळे बाजार वाढण्याची शक्यता काही वाटत नाही. आता स्थिर राहण्याची शक्यता आहे. घसरण झाली 200-300 रुपयाची होईल, पण 7,000 पासून तर 7,500 पर्यंत विकेल तूर. त्याच्यापेक्षा भाव कमी होण्याची तर काही गॅरंटी वाटत नाही. आवक कमीत कमी जाईन 3,000, 4,000, 5,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या आवक आहे 400 पासून तर 500-600 क्विंटलची आवक आहे. लाल तुरीचे बाजार आहे 6,500 पासून ते 7,200-300 आणि पांढऱ्या तुरीचे बाजार आहे 6,000 पासून तर 8,000 पर्यंत. पांढऱ्या तुरीच्या डाळीला चांगली मागणी असल्यामुळे त्या तुरीला भाव चांगले मिळतात. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून तुरीची मोठी आवक होत आहे. जालना जिल्ह्यातील तूर बाजारात येण्यास आणखी 15 दिवसांचा अवधी आहे. यानंतर तुरीच्या दरामध्ये आणखी 200-300 रुपयांची घसरण होऊ शकते असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. तर आगामी काळामध्ये तुरीचे दर हे 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान राहतील असं देखील व्यापारी संजय कानडे यांनी सांगितलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.